दख्खनचा राजा ज्योतिबा हा कित्येकांचे आराध्य दैवत आहे. ज्योतिबाच्या सर्व भाविकांना आकर्षण असते ते ज्योतिबाच्या चैत्र यात्रेचे. चैत्र महिन्यात भरणाऱ्या या यात्रेला महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश यासह भारताच्या विविध भागातून लाखो भाविक हजेरी लावत असतात. या यात्रेलाही एक विशेष महत्व आहे. विविध पद्धतीने सजवलेल्या सासनकाठ्या, गुलाल आणि खोबऱ्याच्या उधळणीत न्हाऊन निघालेला ज्योतिबा डोंगर परिसर अशा वातावरणात दरवर्षी ही यात्रा भरत असते. याच यात्रेचे महत्व आणि कशा पद्धतीने या यात्रेची परंपरा सुरू आहे याच बाबत मंदिर आणि मूर्ती अभ्यासक ॲडव्होकेट प्रसन्न मालेकर यांनी माहिती दिली आहे. या दिवशी नाथ केदारांनी यमाईला पूर्वी कृतयुगात दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी स्वतःच्या स्वरूपातून जमदग्नींना स्वतंत्र करून त्यांच्या बरोबर रेणुका मातेचं अर्थात यमाई देवीचं पुनर्मिलन घडवून आणलं. म्हणून चैत्र यात्रेचा सोहळा वाडी रत्नागिरीवरती आनंदात रंगतो. पूर्वी औंध गावी असणारी भगवती यमाई नाथ केदारांच्या आग्रहावरून या वाडी रत्नागिरीवरती प्रगट झाली आणि तेव्हापासून हस्त नक्षत्रावरती सासनकाठ्यांच्या लवाजम्याबरोबर देव केदार यमाईच्या भेटीला निघतात. तिथं त्यांच्या पालखीत असलेलं त्यांचं शस्त्र म्हणजे कट्यार रूपी जमदग्नी आणि जमदग्नींची पत्नी अर्थात यमाई म्हणजे रेणुका यांच्या पुनर्मिलनाचा सोहळा घडतो. आणि या यात्रेसाठी, या सोहळ्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र अशा भारताच्या अनेक भागातून लक्षावधी भाविक इथे एकत्र येत असतात. गुलाल खोबऱ्याची उधळण होते. असा हा आनंदाचा सोहळा या दिवशी पार पडत असतो. दरवर्षीप्रमाणे रंगीबेरंगी कपड्यांनी सजवलेल्या या सासनकाठ्या हलगी, पिपाणी, तुतारी, सनईच्या तालावर विशिष्ट पद्धतीने नाचवल्या जातात. भर उन्हात तरुण वर्ग देखील गुलाल आणि खोबऱ्याच्या उधळणीत न्हाऊन निघालेला पाहायला मिळाला. तर सर्वांच्या मुखात ज्योतिबाच्या नावानं चांग भलचा अखंड गजरही होता. हस्त नक्षत्रावरती ही चैत्र यात्रा भरते. त्या दिवशी सकाळी देवाची महापूजा होते, त्यानंतर दुपारती होते आणि दुपारतीनंतर दुपारी 1च्या दरम्यान मानाच्या सासनकाठ्या नारळ विडा घेऊन यमाईच्या मंदिराकडे मार्गस्थ होतात आणि संध्याकाळी 5:30च्या सुमाराला तोफेच्या सलामीनंतर नाथ केदार यमाईकडे जायला निघतात. वाटेत राजाज्ञांच्या विसाव्याजवळ, त्यानंतर पादुकांजवळचा एक विसावा, असे विसावे पूर्ण करून देव यमाईच्या सदरेवर पोहोचतात. तिथं देवाची पालखी सदरेवरच थांबते आणि देवाचं शस्त्र अर्थात कट्यार यमाईच्या गाभाऱ्यात नेऊन त्याचा आणि यमाईचा म्हणजे जमदग्नी आणि रेणुकेचा पुनर्मिलनाचा सोहळा पार पडत असतो. तर कित्येक स्वयंसेवी संस्थांनी देखील या यात्रेच्या निमित्ताने भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू केलेत. लोकल 18 साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर.